राज्यभरात मोठ्या अवकाळी पावसाला सुरुवात। काही ठिकाणी वादळ वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह गारपिटीची देखील शक्यता। जबरदस्त प्रमाणात पाऊस अवकाळी सुरू झालेला आहे। राज्य शासनाने देखील काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिलेला आहे। तर व्हिडिओमध्ये डिटेल आपण पाहणार आहोत की येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये कुठे वादळी पाऊस होणार आहे, कुठे काही ठिकाणी उष्णतेची लाटेची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर काही ठिकाणी गारपीट, तर काही ठिकाणी अगदी मुसळधार ते अतिमुसळधार, तर काही ठिकाणी अगदी जबरदस्त ढगफुटी सदृश पावसाची शक्यता आहे। आता आपण सगळ्यात आधी 28 तारखेला, त्यानंतर 29 आणि 3 असा 3 दिवसाचा अंदाज आपण देणार आहोत। तर काही जिल्ह्यांमध्ये आता लगेच 1 तासाभरामध्येच त्या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता इथे वर्तवण्यात आलेली आहे। आता सगळ्यात आधी 28ला मराठवाड्यामधील भरपूर जिल्हे, ज्यामध्ये बीडमध्ये विजेच्या कडकडाटासह वादळ वारे वाहू लागतील आणि त्या ठिकाणी जोरदार पाऊस व्हायला सुरुवात होणार आहे। याबरोबर उस्मानाबादमध्ये जमिनीच्या खालच्या स्तरावरून जबरदस्त जोरदार वारे वाहायला सुरुवात होतील। विजेचा कडकडाट होऊन प्रचंड पावसाची शक्यता। या व्यतिरिक्त लातूरमध्ये ढगफुटी सदृश पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे। या व्यतिरिक्त बुलढाण्यामध्ये देखील जबरदस्त वारे वादळ त्या ठिकाणी वाहणार आहेत। त्यामुळे जो काय विजेचे कडकडाट जबरदस्त व्हायला सुरुवात होणार असून तिथे देखील प्रचंड पावसाची दाट शक्यता 28ला वर्तवण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त वाशिम, यवतमाळ, वर्धा इथे देखील प्रचंड वादळ उठतील। त्याचबरोबर त्या ठिकाणी पावसाची दाट शक्यता इथे देखील वर्तवण्यात आलेली आहे। अगदी जोरदार पाऊस वाशिममध्ये त्या ठिकाणी होऊ शकतो। या व्यतिरिक्त इतर जिल्हे असतील, ज्यामध्ये वर्धा, चंद्रपूर, त्याचबरोबर नागपूरमध्ये देखील प्रचंड पाऊस, गेल्या 2-3 दिवसामध्ये नागपूरमध्ये देखील प्रचंड पावसाला सुरुवात झालेली आहे। तर त्याचंच पुढे विस्तारित पावसामध्ये रूपांतर होणार आहे। त्याचबरोबर इकडे गोंदिया असेल, गडचिरोली असेल, इकडे देखील विखुरलेल्या स्वरूपात प्रचंड जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। यानंतर हा 28चा अंदाज झाला। 28मध्ये जास्तीत जास्त मराठवाडा, या व्यतिरिक्त विदर्भामध्ये प्रचंड पाऊस आहे। या व्यतिरिक्त 29ला प्रचंड उष्णतेची लाट काही जिल्ह्यांमध्ये, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आहे। या व्यतिरिक्त जर 29ला आपण जर बघितलं तर यामध्ये जे किनारपट्टी लगतचे जे काही जिल्हे आहेत, ज्यामध्ये ठाणे, रायगड, त्याचबरोबर इकडे रत्नागिरी, तर या जिल्ह्यांमध्ये प्रचंड मोठी उष्णतेची लाट त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। अगदी घराबाहेर निघू नका, काम असेल त्यावेळेस बाहेर निघा, असा येलो अलर्ट उष्णतेच्या बाबतीत देण्यात आलेला आहे। या व्यतिरिक्त इतर जिल्हे असतील नगर, पुणे, नाशिक, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी देखील तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। अफगाणिस्तान म्हणजे उत्तरेकडील त्या ठिकाणी दिशेवरनं जे वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे ढग हळूहळू त्या ठिकाणी खाली सरकत असल्यामुळे, त्याचबरोबर इकडून बंगालच्या उपसागर सागरामधून देखील काही ठिकाणी पोषक वातावरणाची निर्मिती व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट भरपूर जिल्ह्यांमध्ये देण्यात आलेला आहे। या व्यतिरिक्त 30 तारखेला देखील किनारपट्टी लगतचे जे काही जिल्हे आहेत, तर त्या ठिकाणी ज्यामध्ये ठाणे, रायगड, त्याचबरोबर इकडे रत्नागिरी, तर या ठिकाणी देखील पालघर, तर या ठिकाणी उष्णतेची प्रचंड लाट असण्याची शक्यता यामध्ये दिलेली आहे। या व्यतिरिक्त मराठवाड्याचे काही भाग आहे, ज्यामध्ये बीड, उस्मानाबाद, लातूर या ठिकाणी विजेचा कडकडाट होईल, प्रचंड वादळ वारे उठतील आणि अशा पद्धतीनं अवकाळी पावसाची जोरदार शक्यता आहे। त्याचबरोबर काही ठिकाणी गारपिटीची देखील शक्यता इथे वर्तवण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त नगर, पुणे, नाशिक, इकडे कोल्हापूर, सोलापूर, हे जे काही जिल्हे आहेत, तर या ठिकाणी तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। अगदी 3ही दिवस पूर्ण ढगाळ वातावरण पूर्ण राज्यभर राहण्याची शक्यता असून उकाडा त्या ठिकाणी प्रचंड वाढणार आहे। तर किनारपट्टी लगतच्या काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येणार आहे। त्यामुळे गरज असेल, शक्य असेलच या किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यात बाहेर पडायचं आहे, असं शासनाने आदेश देखील दिले आहेत। अशी होती माहिती। नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।